हॅलो, चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मग बॅचलर मुलं राहत असतात, शिकायला वगैरे बाहेर गेलेले असतात आणि मुली पण. तर मग किंवा नवीन लग्न झालेल्या मुली, त्यांना पोळ्या करायला येत नाही. तर मग अगदी सोप्या साध्या पद्धतीने कशा पोळ्या बनवायच्या ते आपण बघणार आहोत. तर मग कणिक मळून घ्यायची. 5-7 मिनटासाठी कणिक भिजली की पोळ्या छान येतात. मग अशा पद्धतीने कणिकमधनं एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आणि हाताने रोल करून आणि तळ हाताने मध्ये दाबून 2 भाग करून घ्यायचे आणि दोन्ही भागांना मग थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्यावर सुकं पीठ भुरळून घ्यायचं आणि दोन्ही भाग मग एकावर एक ठेवून जेवढं हाताने जमेल तेवढे असे दाबून आणि गोल गोल आकार करून घ्यायचा, म्हणजे लाटणं फिरवायला अगदी सोपं जाईल. आणि मग दोन्ही बाजूने खालून वरून पीठ लावून पोळपाटावरती ठेवून आणि अगदी अलगद हाताने लाटणे गोल गोल एका दिशेने फिरवत जायचे. पोळी फिरवायची, वरतून लाटणं फिरवायचं. अशा पद्धतीने अगदी गोल गोल पोळी आपली तयार होईल. जर गोल गोल आकार नसेल येत, आता आमचा हात बसलेला आहे त्यामुळे कसंही लाटलं तरी पोळी गोलच येते. तर मग नवीन शिकणाऱ्यांना थोडा प्रॉब्लेम होतो, त्यांची पोळी वाकडी तिकडी येते आणि लाटणं कसं फिरवावं ते पण त्यांना कळत नाही. तर मग अशा पद्धतीने तुम्ही हलक्या हाताने लाटणे फिरून एका दिशेने लाटणे फिरवायचे, एका त्याच दिशेने पोळी परत पुढे पुढे करत चालायची. तर मग अगदी गोल गोल पोळी तयार होईल. आणि जरी गोल नाही झाली तर मग एखादी प्लेट किंवा डब्याचं झाकण वगैरे त्यावर ठेवून आणि त्याने असं कट करून किनार तो काढून घ्यायची सगळी. आणि सगळी किनार अगदी गोल गोल काढून घेतली की अगदी पोळी आपली गोल गोल तयार होईल. आणि मग आता ही आपली गोल गोल पोळी तयार झालेली आहे. तर मग त्यावरची प्लेट, डिश जे बी असेल काढून घ्यायचं आणि पोळी मग हातावरती अलगद हाताने हातावर उचलून घ्यायची आणि मग तव्यावर टाकून द्यायची. किनार ज्या बी असेल त्याच्या. आता ही माझ्याकडे काठाची प्लेट नव्हती म्हणून माझी किनार तुटली, नाही तर एकदम गोल गोल येईल. आणि मग आता तव्यावर टाकली की मग हाताला चटके लागू नये म्हणून हाताचा अजिबात वापर करायचा नाही. उचटणं घ्यायचं. उचटण्याने पोळी उलट पालट करायची. तेल वगैरे फिरून दोन्ही बाजूने चांगली दाबून शेकून घेतली की अगदी मऊ लुसलुशीत आणि फुगलेली पोळी तयार होईल. म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये जमणार नाही, पण नंतर 2-4 वेळा केलं तर खूप छान जमेल. तर मग अशा पद्धतीने तुम्ही पण पोळ्या बनवा. पोळी बनवून आणि भाजी पण बनवायला शिका आणि छान जेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा.